चला आता आपण पुरी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ 2 वाट्या असं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ घालून घेऊया. त्याला असं बरं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ एका साईडला राहायला नको अशासाठी मिक्स करून बरं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये किती हवं असेल तेवढं पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे. त्याला असं आणि थोडं पाणी घालूया त्याच्यामध्ये. असं मळून घेऊया. हे बघा आपलं पीठ असं मळून झालेलं आहे. जास्त घट पण नाही, जास्त मऊ पण झालेलं नाही. त्याच्यावरती थोडासा दोन्ही साईडला 1 चमचा तेल लावून बरं असं घेऊया लावून. खालच्या साईडला सुद्धा लावून घेऊया दोन्ही साईडला असं. असं लावून घेतलं. ते 2 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया. ते घट होणार नाही त्याच्यामुळे असं. हे बघा आपलं पीठ आता तयार झालेलं आहे. त्याचे आता असं मळून गोळे काढून घेऊया. हे आता बरं असं पीठ लावलं दोन्ही साईडला असं. ते गोल आकाराचं असं लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचे आहेत. असं जास्त दाबून त्याला नाही लाटायचं. पुरी बनवण्यासाठी कुणाला गोल आकार येतो ना चपातीचा, ते सुद्धा तसंच केलं जातं. कट करायची गरज पडत नाही तेवढी अशी. नाहीतर असं डब्बा वगैरे प्लेट वगैरे असं ठेवून कट सुद्धा करू शकता. हे बघा किती गोल आकाराची अशी झालेली आहे. असं लाटून झालेलं आहे आपली. चला आता आपण कढई चुलीवर ठेवूया. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं, गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालून घेतली पुरी. ती फुगून अशी टमटमीत वरती येते. ते बघा किती छान आपली पुरी अशी फुगून झालेली आहे तयार. त्याला आता आपण असं काढून घेऊया. त्याला असं काढून घेतलं आपण. तेल सगळं असं काढून घ्यायचं आहे, पुरीमध्ये ठेवायचं नाही. दुसरी सुद्धा तशीच घालून घेऊया आपण. हे बघा आपली दुसरी सुद्धा पुरी तशीच फुगून टमटमीत अशी झालेली आहे. त्याच्यासाठी गव्हाच्या पिठाच्या सुद्धा छान होतात पुऱ्या. मऊ अशा घटसर होत नाहीत, मऊच राहतात. हिला सुद्धा असं तशीच आता काढून घेऊया. आणखीन आहेत त्या सुद्धा तशाच घालून घ्यायच्या आहे, एक एक करून असं. ही सुद्धा फुगून आपली पुरी अशी छान झालेली आहे. हिला सुद्धा आता त्या साईडला परतून घेऊया थोडं. आपली पुरी भाजली गेली सुद्धा छान आहे.
अशाच सर्व पुरे घेतलेल्या आहे लाटून, त्या अशाच भाजून घ्यायच्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या सुद्धा छान फुगतात अशा. त्याच्याबरोबर छोलेसुद्धा असले तर खाण्यासाठी आणखीन भारी लागतात. या बघा आपल्या कुरकुरीत अशा फुगून टमटमीत झालेल्या अशा पुऱ्या झालेल्या आहेत तयार. आवडलं असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. बाय बाय.